प्रश्न क्रमांक 1. श्री क्षेत्र माहूर येथे कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो रेणुका, सप्तशृंगी, तुळजाभवानी, महालक्ष्मी. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 रेणुका. श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची शक्तिपीठ आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या संताची भारुडी विशेष प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहे संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 संत एकनाथ. संताची भारुडी ही विशेष प्रसिद्ध आहे संत एकनाथ यांची. प्रश्न क्रमांक 3. सार्वजनिक काकाचे संपूर्ण नाव काय होते? तर ऑप्शन आहे गोपाल हरी देशमुख, हरी देशमुख, गणेश हरीश देशपांडे, वासुदेव जोशी. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वासुदेव जोशी. सार्वजनिक काका यांचे नाव वासुदेव जोशी होते. प्रश्न क्रमांक 4. हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपात अन्न साठवण करतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 स्टार्च. हिरव्या वनस्पती स्टार्च स्वरूपात अन्न साठवण करत असतात. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिकमध्ये. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ हे नाशिकमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6. परळी वैजनाथ औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 बीड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 तुर्भे. तुर्भेमध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 8. राज्यसभेच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सहमत करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 लाहोर. राज्यसभेच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सहमत करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. राज्यस्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतो? राज्यस्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्यमंत्री. राज्यस्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भूतानमध्ये पारो विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 11. तालुका स्तरावर कायदा व सुव्यवस्थेचे कार्य कोण करत असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 तहसीलदार हे करत असतात. प्रश्न क्रमांक 12. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमात दिलेले आहे? सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमात दिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 29 ते 30 या कलमामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य. प्रश्न क्रमांक 14. पाण्याद्वारे पुढीलपैकी कोणता आजार पसरतो? पाण्याद्वारे पुढीलपैकी कोणता आजार पसरतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 वरील सर्व. कॉलरा, पोलिओ, टायफॉइड हे सर्व आजार पाण्याद्वारे पसरत जातो. प्रश्न क्रमांक 15. अनाथ बालिका आश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली? अनाथ बालिका आश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रम या संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. सार्वजनिक बांधकाम खाते सर्वात प्रथम कोणी सुरू केले? सार्वजनिक बांधकाम खाते सर्वात प्रथम कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी यांनी सार्वजनिक बांधकाम खातं सर्वात प्रथम सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य कोण असतात? जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य कोण असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3
पंचायत समिती सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 18. पद्मश्री हा कितवा क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे? पद्मश्री हा कितवा क्रमांक सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 दुसरा क्रमांकाचा. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणत्या ग्रहास लाल ग्रह असे म्हणतात? पुढीलपैकी कोणत्या ग्रहास लाल ग्रह असे म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मंगळ. मंगळ हा ग्रह लाल ग्रह असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिकमध्ये आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 21. जिल्हा नियोजन समितीची स्थापना करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? जिल्हा नियोजन समितीची स्थापना करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक मेहता समिती यांनी शिफारस केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. धन विधेयकावर राज्यसभेत किती दिवसाचा निर्णय घेणे बंधनकारक आहे? धन विधेयकावर राज्यसभेने किती दिवसाचा निर्णय घेणे बंधनकारक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 14 दिवसात. प्रश्न क्रमांक 23 आहे. रोजगार निर्मितीचे जनक योजना असे कोणत्या योजनेस म्हणतात? रोजगार निर्मितीचे जनक योजना असे कोणत्या योजनेस म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 7वी योजना. प्रश्न क्रमांक 24. भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात स्त्री पोलीस नेमणूक करण्यात आलेली आहे? भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात स्त्री पोलीस नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 महाराष्ट्रामध्ये मुंबई. प्रश्न क्रमांक 25. गाव पातळीवर कौटुंबिक शिधापत्रिकाचे वितरण कोण करतो? गाव पातळीवर कौटुंबिक शिधापत्रिकेचे वितरण कोण करतो? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 तलाठी. गाव पातळीवर कौटुंबिक शिधापत्रिकेचे वितरण हा तलाठी करत असतो.